झालं का? बदलली का साडी एवढ्यात? दिवसभर जरा साडी नेसून राहायचं आहे ना, आज सणवार. पण ते नाही, नुसता देखावा. आई, मला तुमच्यासारखी साडी नेसायची सवय नाहीये. आणि तसंही आई पूजा झालीये ना, म्हणून मी आता घातले तसे मोकळे कम्फर्टेबल कपडे घातलेत. नावाला नेसायची, अजून काय? तेच तर म्हणते ना मी. तुम्हाला ना आजकालच्या मुलींना ना ऍडजस्ट करणं जमतच नाही. काय ग अनकम्फर्टेबल आहे साडीमध्ये, सांग बघू. आई, मी जसे कपडे घालते तसे तुम्ही घालाल का? वेड लागले का मला? काय विचारते? सी, वेळ लागलं का म्हणजे नाही ना, नाही घालणार तुम्ही, कारण तुम्ही माझ्या कपड्यामध्ये कम्फर्टेबल नाही आहात. तसंच माझं सुद्धा साडीच्या बाबतीत आहे. फरक फक्त एवढाच आहे की तुम्ही जसं माझ्या कपड्यांना डिमीन करतात तसं मी तुमच्या साड्यांना डिमीन नाही करत. हिम्मत आहे का माझ्या साड्यांना नावं ठेवायची? आई 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 ऐका ना प्लीज, मला आता खूप काम आहेत, मला तुमच्यावर वाद नाही घालायचे प्लीज. हो ना, आम्ही निकाम टेकडे बघा, तुम्हाला एकटीलाच कामं आहेत. एक्सक्यूज मी, मिसेस आदिरा सरपोतदार. जा बघा, आले तुमचे कुरिअर वाले. हे तुमचं पार्सल. ओ या, सर थँक्यू. रोज मेले काय ना काहीतरी पार्सल येतच राहतस. आज काय आलंय? माय गॉड, पर्स. खूप स्पेशल पर्स आहे ही आई, डिझायनर लिमिटेड एडिशन. काय ग, किंमत काय आहे? अरे काय सांगायला लाज वाटते का किंमत? सांग की किती आहे? 40,000. 40,000 आहे. बोल. हा? 40,000? तू 40,000 माझ्या मुलाचे या फालतू पर्सवर उडवलेस? एक्सक्यूज मी आई, मी माझ्या शॉपिंगसाठी रोहनचे पैसे कशाला खर्च करू? मी ऑफकोर्स माझे पैसे खर्च करणार ना. पण तू गरज काय होती? काय सोनं लागले का या फालतू पर्सला? हा, गरज काय होती एवढे पैसे पुरवायची? कोणी घेतं का असं? काय विचारते मी? अरे, एक तर माझ्याच घरामध्ये मलाच विचारायची चोरी आहे, उत्तर द्यायची फडा, नाहीतर मग असं दुर्लक्ष करायचं. दुसरी येतं काय तुला? एवढी मोठी पर्स, 40,000. बाबा